यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे। तर जय शिवराय मित्रांनो, तर आत्ताच तुम्ही बघत होते की देवेंद्र फडणवीस साहेब हे आत्ताच आपल्याला खूप काही इन्फॉर्मेशन देत होते। पहिले त्यांनी किती टार्गेट होतं मित्रांनो, 6.5 लाखाचं टार्गेट होतं या योजनेचं, पण आता ते टार्गेट 20 लाखापर्यंत नेण्यात आलं आहे मित्रांनो। एका वर्षात जवळपास 20 लाख घरे देण्याची अनाउन्समेंट झालेली आहे मित्रांनो। आणि ही अनाउन्समेंट कोणी केलेली? आपले आदरणीय शिवराज साहेब, केंद्रीय ग्रामविकास मंत्री, तर यांनी ही अनाउन्समेंट केलेली आहे। तर पुढे काय काय चेंजेस होतील, अप्लाय कसा करायचा या फॉर्मला, तर ही सगळी माहिती पुढे आपल्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो सपोर्ट राहू द्या आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला, महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे। महाराष्ट्राला 20 लाख घरे मंजूर। महाराष्ट्र आता थांबणार नाही। आता या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर मी या योजनेच्या अंतर्गत थोडी माहिती तुम्हाला देतो मित्रांनो, आणि कोणकोणची अशी कागदपत्रे लागतात हे सुद्धा सांगणार आहे। तर इथं बघू शकता तर तुम्ही 13,29,778 घरांची घोषणा। तर हा आकडा अजून फिक्स नाही मित्रांनो, हा आकडा वाढणार आहे। तर आपले CM साहेब देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितले की हा आकडा अजून वाढणार आहे। तर मागील वर्षी बघू शकता 6,37,089 घरांचे विस्तार, एकूण एका वर्षामध्ये 19,66,767 घरे। आणि त्यानंतर आता बघूया तर ग्रामविकास विभाग GR बघूया। आता प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान ग्रामीण भागात 1,20,000, तर हे ग्रामीण भागात फिक्स नाही, अजून वाढू शकतं। तर डोंगरी भागात बघा 1,30,000। सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आलेला आहे। लाभार्थी निवड प्रक्रिया सामाजिक आर्थिक जात संरक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेला प्राधान्यक्रम यादी जनरेटेड पॉलिसी लिस्ट म्हणजे ची माहिती आवाज सॉफ्ट याद्वारे उपलब्ध आहे। तर प्राधान्यक्रम यादी बेघर 1 खोली लाभार्थी 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे। प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतवेळी खालील निष्कावरील गुणांनुसार प्राधान्यक्रम देण्यात याव्यात। तर इथं बघा आता 16 ते 49 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब निवडण्यात येणारी, आणि खाली बघा महिला कुटुंब प्रमुख व 16 ते 49 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब निवडून येणारे, 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब निवडून येणारे, अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही, भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्त्रोत मोलमजुरी आहे। तर बघा, आणि भरपूर जणांना डाऊट असतो की याचा अर्ज कुठं करायचा, तर याचा अर्ज ऑनलाईन होत नाही मित्रा, याचा अर्ज ग्रामपंचायत समितीमध्ये होतो। तर आपल्या जिथे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती आहे तिथे याचा अर्ज करावा। तर इथे दिलेले अर्ज कुठे करावा, तर खाली बघा ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये याचा अर्ज करावा। तर आता यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहे मित्रांनो। तर ही कागदपत्रे बघा आता, आवश्यक कागदपत्रे 7/12 उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, विद्युत बिल, आणि 2 नंबर मनरेगा जॉब कार्ड, आणि 3 नंबर जे बँक पासबुक छायाकित प्रत म्हणजे बँक पासबुकचं झेरॉक्स। तर बघा अशा प्रकारची माहिती होती ही मित्रांनो, ही भरपूर लोकांना माहिती नाही, आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर करतील तेवढाच शेअर करा मित्रांनो। अशा प्रकारची कागदपत्रे तुम्हाला जमा करायची तुमच्या ग्रामपंचायतमध्ये। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि दणकून शेअर करा। तर चला, जय श्रीराम, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।